ನಾಳೆ ನಡೆಯಬೇಕಾಗಿದ್ದ ಶೋಭಾಯಾತ್ರೆ ರದ್ದು. ಬ್ರೇಕಿಂಗ್ ನ್ಯೂಸ್. ಹೌದು ವೀಕ್ಷಕರೇ, ಇಂದು ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬಾಲರಾಮನ ಮೂರ್ತಿ ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ನಡೆದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾಳೆ ನಿಪ್ಪಾಣಿ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಭವ್ಯ ಶೋಭಾಯಾತ್ರೆ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿತ್ತು ಹಾಗೂ ಅದರ ಸಕಲ ಸಿದ್ಧತೆಗಳು ಪೂರ್ಣಗೊಂಡು ನಾಳೆಯ ಅದ್ದೂರಿಯ ಮೆರವಣಿಗೆಗಾಗಿ ಕಾತುರದಿಂದ ಕಾಯುತ್ತಿದ್ದವರಿಗೆ ಸಂಜೆ ಹೊತ್ತಲ್ಲಿ ನಿರಾಶೆ ತಂದಿದೆ. ಹೌದು, ಇಂದು ನಿಪ್ಪಾಣಿ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಕಡೆ ದೀಪ ಹಚ್ಚಿ ರಾಮನನ್ನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿದ ಕೆಲವೇ ಗಂಟೆಗಳಲ್ಲಿ ಹೋಳಿ ಹುಣ್ಣಿಮೆಯಂತೆ ನೊಂದ ಯುವಕರು ಬಾಯ್ ಬಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. मर्यादा पुरुषोत्तम भगवान सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. हे सगळं नियोजन केलेलं आहे सगळ्या मंडळांनी आणि आज आम्हाला त्यांनी 7:30-8 वाजता पोलीस स्टेशनला बोलून सांगतात की तुम्ही उद्या कार्यक्रम करू नका. मी काय म्हणतोय, हिंदूंच्या सणावरती तुमचं दंडुकशाही का? तुम्ही हिंदूंनीच का टार्गेट करायला लागलायसा? आणि आपला हिंदू धर्म आज गजांतर मोठा धर्म आहे. किती वर्षापासून आपण हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीच्या आपण ह्याच्यामध्ये जगा लागलोय आणि 550 वर्षानंतर हा एक मोठा उत्सव आपल्या डोळ्यासमोर आला होता आणि तो उत्सव साजरा करण्यासाठी पूर्ण निप्पाणीकर तयार होते. कारण हे प्रशासनानं कधी त्यांचं काय दंडुकशाहीपणा जे अवलंबून केलेला आहे त्याचा मी श्रीरामसेना हिंदुस्थानकडनं व पूर्ण निप्पाणीच्या जनतेकडनं जाहीरपणे निषेध करतो. आणि मी कर्नाटक सरकारला मी असं अपील करतो की तसं जर करता तुम्ही काहीतरी ऑर्डर पास केला असतील त्याचं तुम्ही उद्याच्या उद्या प्रेसला डिक्लेअर करा. आणि स्थानिक प्रशासनाला मी बी हे विनंती करतो की तुम्हाला तसं काहीतरी गव्हर्नमेंटकडनं करस्पॉन्डिंग झालं असलं तर तुम्ही ते सुद्धा उद्याच्या उद्या डिक्लेअर करा. नाहीतर हे आमचं आंदोलन इथं थांबणार नाही. पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही जाणार, कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी भेटणार, कर्नाटकाच्या गृहमंत्र्यांनी भेटणार, AGPला भेटणार, DGला भेटणार, IGला भेटणार. 23 तारखेपासून काय तुम्ही शोभायात्रा बॅन करण्याचा ऑर्डर केलं कसं काय असं स्पष्टपणे आम्ही विचारणार. त्यानंतर त्यांनी काय उत्तर देते त्यानंतर पुढचं पाऊल आम्ही पुन्हा पुढचं पाऊल घ्यायचं, काय स्टेप्स पुढचं घ्यायचं आम्ही त्याच्यावरती स्टेप्स आम्ही घेतो. त्या तिथं माहिती देतो की आम्ही काय काय करणार आहोत. सर्वांगीण ट्रॅक्टर अद्भुत 25 ट्रॅक्टरचे ट्रुप्स म्हणजे सजीव देखावे त्या प्रभू श्री रामांच्या मूर्तीच्या पाठीमागं होती. मला वाटतं ती लाईन कुठंपर्यंत गेली असते. 25 ट्रॅक्टर तुम्ही अंदाज करून घ्या. ते मला वाटतं पोलीस स्टेशनपर्यंत ती गेले असतात. त्याच्या पण पुढं त्याच्या पाठीमागं तिथनं प्रभू श्री रामांची मूर्ती आम्ही इथं ठेवणार होतो. त्याच्यानंतर प्रभू श्री हनुमानांची मूर्ती ठेवणार होतो. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर कित्तूर राणी चेन्नम्मा, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर जगज्योती बसवेश्वर महाराज यांच्या मूर्त्या आपण या ठिकाणी ठेवणार होतो. त्यानंतर राम दरबार म्हणजे प्रभू श्री राम, लक्ष्मण, जानकी आणि हनुमान यांचा एक राम दरबारचा मोठा सेट आपण या ठिकाणी दाखवणार होतो. त्यानंतर ते प्रतिकृती सुद्धा आपण या मिरवणूकमध्ये दाखवणार होतो. त्यानंतर इस्कॉन म्हणजे हरे कृष्ण जे काही ट्रूप्स आहे त्यांचं भजन आपण या ठिकाणी ठेवणार होतो. त्याचबरोबर एक अद्भुत लाईट जे काय आपलं प्रभू श्रीरामांची पालखी आहे त्या पालखीला एक अद्भुत लाईट शो म्हणजे निप्पाणीकरांनी बघायलाच नाही